झडपीचं मतदान झाल्यानंतर ईव्हीएम मशीन चक्क एका ढाब्यावर सापडल्यानं साऱ्या राज्यात खळबळ माजली आहे आणि यावर अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तरांवर सुद्धा विरोधक सवाल करतायत। जी निवडणूक प्रक्रिया कडक शिस्तीने राबवल्याचा दावा होतो त्याच दाव्यावर या घटनेनं सवाल उपस्थित केलेले आहेत। जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान एक धक्कादायक प्रकार सोलापुरातनं समोर आलाय। इथे चक्क ईव्हीएम मशीनच ढाब्यावर सापडली आहेत। त्यामुळे विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर सवाल उपस्थित केलेत। दादा गटाचे नेते उमेश पाटील यांनी हा सगळा प्रकार उघडकीस आणला। काल रात्री एका ढाब्यावर खासगी गाडीतनं ईव्हीएम मशीन नेलं गेलं। स्थानिक सजग लोकांनी हा सगळा प्रकार चित्रित करून त्याचे व्हिडिओ बनवले। ही गव्हर्नमेंटच्या आज इलेक्शन झालेलं आहे, त्याच्या पेटेत आहे ही मोहोळ। ही बघा, ही गट क्रमांक 28 55 मतदान केंद्र 265। ही सगळं बघा, ही पेट्या प्रायव्हेट गाडीमध्ये चाललेले आहेत। ही गाडी नंबर आहे। ही पेट्या सगळ्या प्रायव्हेट गाडीमध्ये चाललेले आहेत। हो का, ही अधिकारी आहेत। हा, प्रसाद पाटील आहेत ही गाडी प्रायव्हेट मध्ये ही मतदानच्या पेट्या चाललेल्या आहेत। हे ऑफिशियली इलिगल आहे सगळं। त्यानंतर इथे उमेश पाटील दाखल झाल्यानंतर सगळी यंत्रणा घटनास्थळी पोहोचली। काय मदत माहिती का? रिझर्व्ह बँकेचं नोटा छापायचं नोट। असं कसं नाव सांगत नाही हो मी। आणि ह्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या गुरुल जिल्हा परिषद गटाच्या पेट्या हॉटेल ढाब्यावर आहे। ढाब्यावर हॉटेल बघा, हॉटेल दाखवा, स्वराज ढाबा हो, ढाब्यावर पेट्या बघा, हे कशा पद्धतीने चाललाय कारभार। दरम्यान ढाब्यावर सापडलेलं ईव्हीएम हे अतिरिक्त होतं अशी माहिती होणाऱ्या आरोपांनंतर तहसीलदारांनी दिली। मात्र मशीन अतिरिक्त होतं असं मानून जरी चाललं तरी ते ढाब्यावर कसं पोहोचलं हा देखील प्रश्न महत्त्वाचा होता। त्यावर गाडीचा ड्रायव्हर आणि निवडणूक अधिकारी यांच्यात संवादाचा अभाव झाल्यामुळे मशीन ढाब्यापर्यंत पोहोचलं असं उत्तर उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिलं। म्हणजे ढाब्यावर ईव्हीएम सापडल्याच्या वादात ते मशीन अतिरिक्त होतं असं तहसीलदारांचं म्हणणं आहे। आणि अतिरिक्त होतं तरी ईव्हीएम ढाब्यावर कसं यावर ड्रायव्हर आणि निवडणूक अधिकाऱ्यांमध्ये संवादाचा अभाव राहिल्यामुळे ईव्हीएम ढाब्यावर पोहोचल्याचं उपजिल्हाधिकारी म्हणतायत। ज्या ईव्हीएम हे जे आता सांगितलं जातं की रिझर्व्ह ईव्हीएम मशीन होतं, रिझर्व्ह असलं तरी ते ईव्हीएम मशीनच आहे। रिझर्व्ह असलं तरी ते रेग्युलर मशीन सारखंच ते ऑपरेट होतं। तर अशा ईव्हीएम मशीन बाजारात सुद्धा तयार होऊ शकतील, प्रायव्हेटली कुणीही ते बनवू शकतील। ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया जी आहे हे संशयास्पद आहे आणि त्यामुळे मतमोजणी जी आहे ती थांबवण्यात यावी आणि पुन्हा एकदा निवडणूक कंडक्ट करावी। कुठेतरी संवादाचा अभाव त्यांच्या आणि त्यांच्या टीममध्ये आणि त्यांच्या वाहन चालकामध्ये होता, त्याच्यातून हा प्रकार खरं तर घडला। तो त्यांच्या निदर्शनासही आला। प्रकार दुर्दैवी आहे आणि गंभीर पण आहे। आमच्या लेखी असा चूक घडणे अपेक्षित नाही। ईव्हीएम मशीन धाब्यावर सापडणं तर याला कारण काय देणार? ईव्हीएम मशीन तर हँडल करत नसतात, ॲक्वायर केलेलं हायर केलेलं वाहन असतं, परंतु हे ढाब्यावर ईव्हीएम मशीन कसं हा प्रश्न आहे। खरं तर ईव्हीएमवर वारंवार अशा पद्धतीनं शंका निर्माण होते आणि याच्यात निवडणूक आयोग स्पष्टपणे दिसतंय की सत्ताधारी पक्षाला काहीतरी काळबेरं करून मदत करते। दरम्यान सोलापुरात ईव्हीएम मशीन चक्क ढाब्यावर पोहोचल्यानंतर तिकडे कोल्हापुरात ईव्हीएमवरती विश्वास नाही, निवडणुका बॅलेटवरतीच घ्या यासाठी एका व्यक्तीनं ईव्हीएम मशीन जमिनीवरती आपटून फोडून टाकलं। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।